नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर अनंत बोकेजी, जे नमस्कार. 2014 पासून खरं तर या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये त्यांचा बेसिकली हातखंडा आहे. तर या त्यांच्या 9-10 वर्षांच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर सगळ्यात आधी गप्पांना सुरुवात करण्याआधी असं मला विचारायचं ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कुणाची होती? प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे खरं तर तुम्ही या फील्डमध्ये आलात? तर काय सांगाल? नमस्कार सर्वांना. माझी शाळा म्हटलं तर गावाकडेच आमचं प्रॉपर जे गाव आहे ते दहिगावच आहे. तर तिथंच माझं जे बेसिक 10वी पर्यंत जे एज्युकेशन आहे ते 10वी पर्यंत तिथंच झालं आहे. त्याच्यानंतर मी डिप्लोमाला इथं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगाव इथं माझं झालं आहे. तर त्याच्यामागचं पण कारण असं आहे की 10वी नंतर जे आमचे फ्रेंड सर्कल होतं त्याच्यामध्ये सर्वजण 12वीला म्हणजे सायन्स वगैरे असं घेत जात होते. आणि माझं डिप्लोमाला जायचं कारण सिव्हिल इंजिनिअरिंग घ्यायचं कारण की माझे काका आहेत ते सिव्हिल इंजिनियर होते. तर त्यामध्येच काका सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये सिव्हिलला तू जाऊ शकतो आणि चांगला स्कोप आहे पुढे आणि मी पण तुला सोबत आहे. तर बेसिक कसं मी 12वी नंतर इंजिनिअरिंग करायचं ठरवलं होतं. पण ते म्हणाले की डिप्लोमा करून जायचं. तर आणि त्यामध्ये मग डिप्लोमाला गव्हर्नमेंटला नंबर लागून गेला. त्यामध्ये नंबर लागल्यानंतर मग ते करायचंच झालं. आणि तिथून पासून माझ्या इंजिनिअरिंग करिअरला सुरुवात झाली. तर त्याच्यामध्येच मग डिप्लोमाला असताना डिप्लोमामध्ये फार बेसिक पासून इंजिनिअरिंग शिकवलं जातं. प्रॅक्टिकल नॉलेज भरपूर चांगलं दिलं जातं. त्याच्यामध्ये मग मला प्रॅक्टिकलमध्ये चांगला इंटरेस्ट येत गेला. सर्वेइंगमध्ये मी टॉपर होतो. त्याच्यानंतर ड्रॉइंगमध्ये पण मी टॉपर होतो. त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाढत गेला आणि तसंच करताना माझं मग डिप्लोमा पूर्ण कंप्लीट झाला. त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. इंजिनिअरिंग पण माझं आता डिप्लोमा बेसिक गोष्टी ह्या डिप्लोमाच्या इंजिनिअरिंग त्यामध्ये झालेल्याच होत्या. तर इंजिनिअरिंग मला काही असं म्हणजे असं जास्त वास्ट असं असं काही केलं नाही. त्याच्यामध्ये पण मी टॉपर राहून माझं इंजिनिअरिंग पण माझं कंप्लीट झालं. तिथंच जे आमचे टीचर होते, तर त्यांनी सजेस्ट केलं, की "तू इथं तुझं इंजिनिअरिंग होत आहे, तर तुम्ही इथं थोडंसं लेक्चरर पण राहू शकता आणि तुमचं म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पण तुम्ही इथं कंप्लीट करून घ्या." त्यांचं सजेशन्स मी थोडंसं बघून मी पण विचार करून म्हटलं आपलं पी-जी आपलं कंप्लीट होऊन जाते. तर तिथंच मी कंटिन्यू पी-जीसाठी राहिलो आणि माझं पी-जी पण मी कंप्लीट करून घेतलं. त्याच्यानंतर मी एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून पुण्याला जॉब केला. तर तिथं जॉब केल्यानंतर थोडंसं आता शैक्षणिकमध्ये थोडंसं असं म्हणजे असं थोडं 1-2 लेक्चरच घ्यायचे असं थोडंसं हे व्हायचं. तर थोडंसं असं वाटायचं नाही, की काहीतरी चॅलेंजिंग वर्क आहे. तर थोडंसं असं मला थोडं चॅलेंजिंग काम आवडायचं. तर थोडंसं त्याकरता मग मला मनात कुठेतरी होतं, की स्वतःचंच काहीतरी चालू करायचं आणि स्वतःचाच बिझनेस चालू म्हणजे सेटअप करायचा. तर त्यासाठी मग मी पुन्हा पुण्यावरून इकडे येऊन माझी स्ट्रक्चरल कन्सल्टंटी हे फर्म मी चालू केली. आणि त्याच्यानंतर लगेचच मी म्हणजे याच्यामध्ये थोडंसं ग्रो अप झाला आणि याच्यामध्ये थोडीशी जसे-जसे चॅलेंजिंग वर्क केले तसं-तसं मी याच्यामध्ये ग्रो अप होत गेलो. तर असा माझा पूर्ण शैक्षणिक अनुभव वाह! होता. पण खरं फार चांगली गोष्ट झाली, की तुम्ही या फील्डमध्ये आलात हां, हां. करून आणि तुम्ही टॉपर राहिलात हो, एवढं दोन्ही वेळेला. त्यामुळे हो. तुमचा शैक्षणिकदृष्ट्या पण इंटरेस्ट खूप होता. हो, हो. प्रॅक्टिकलमध्ये तर तुम्ही यशस्वी आहेतच, कारण हो, तुम्ही एवढे प्रोजेक्ट्स आजवर केलेले आहेत. हो. तर त्यामुळे त्याच्याबद्दलही आता आपल्याला असं गप्पा मारायच्याच आहेत. पण दुसरं एक असं विचारायचं होतं, की जेव्हा पुन्हा तुम्ही परत आलात हां. रिलेक्चर घ्या आणि आता हां, खरं हां. तुम्हाला काहीतरी स्ट्रगल आपण ज्याला म्हणतो, जो पहिला सुरू होता हं, हं. आणि तर पहिली साईट मिळवण्यापर्यंतचा स्ट्रगल कसा होता पुण्या इथं आल्यानंतरचा? तसं बेसिक पुण्यात म्हणजे माझं कुठेतरी मनामध्ये असल्यामुळे हं, मी म्हणजे ते तिकडे पण आणि इकडे पण हं. थोडंसं असं लक्ष देतच होतो, की आपल्याला आपण जर बिझनेस सेटअप केला, तर आपल्याला पहिली साईट कशी मिळेल, कसं हे करायचं. तर थोडंसं म्हणजे मी इथून हे म्हणजे माझी कन्सल्टन्सी स्टार्ट करण्याच्या अगोदरपासूनच थोडंसं सोशलमध्ये थोडं ॲक्टिव्ह झालो होतो. हं, हं, तर हं. त्याच्यामधूनच मला 1-2 जे एन्क्वायरी आल्याच म्हणजे सोशल नेटवर्कमधून ज्या एन्क्वायरी आल्या होत्या, हं. त्याच थ्रू मग आम्ही पहिले म्हणजे सेटअप करायच्या अगोदरच मी साईट माझी चालू केली होती. वाह, वाह, वाह! असं आणि जेणेकरून मला काही असा त्रास झाला नाही जास्त. पण थोडंसं कसं आहे ना, नवीन प्रोजेक्ट घ्यायला, नवीन हे करायला काहीतरी आपलं वर्क एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये दाखवावा लागतो, काहीतरी साईट दाखवावं लागतात. तर बरोबर. तसं तोपर्यंत येईपर्यंत मला थोडंसं त्याला म्हणजे वेळ द्यावा लागला. कारण 1-2 साईट कंप्लीट होईपर्यंत आणि 1-2 साईट जशा कंप्लीट झाल्या,
तसं म्हणतात ना, माउथ पब्लिसिटी जशी होते, तर तशाच थ्रू मला साईट मिळत गेले. कारण त्या सोशल नेटवर्कमुळे तुमचं प्लिंथ बांधलंच हो, होतं हो. गेलेलं, थोडक्यात पाया होताच. आता हां. पुढे तुम्हाला फक्त त्याच्यावर इमारत चढवायची होती. आता बस, आपण बस. कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे, आता तुम्ही स्वतः लेक्चरर राहिलात म्हणून हो. तुम्हाला स्पेशली हा प्रश्न विचारायचा आहे, की हे तंत्रज्ञान खूप पुढे गेलं, हे क्षेत्र खूप पुढे गेलं, हां. पण तरी सुद्धा यामध्ये कामगार हा केंद्रस्थानी आहे या बरोबर. पूर्ण इंडस्ट्रीच्या, बरोबर. आणि यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. हो, हो. तर अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे हां. कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? हां, जेणेकरून आता इकडे एक आमच्या याच्यामध्ये स्किल लेबर आणि अनस्किल्ड लेबर असे 2 आम्ही डिव्हाईड करतो. बरोबर. स्किल म्हणजे जे की बांधकाम मिस्त्री वगैरे जे राहतात, हो. आणि अनस्किल्ड म्हणजे जे की जे मजूर लोक वगैरे ते काम करतात असं. तर आपल्याकडे मी एक काम तर करतायत. जेवढं आम्ही वर्क त्यांना देतो, म्हणजे वर्क डन एका दिवसाला जेवढं व्हायला पाहिजे तेवढं ते काम तर करतात. पण इकडे एक मेजर गोष्ट अशी आहे की त्यांना सेफ्टी बद्दल काही माहिती नसते. इकडे जेणेकरून मी इकडे तेच गोष्ट हे करतोय की त्यांना सांगून पण काय करतायत की ते त्याला की बा काय होते असं करून ते थोडंसं सोडून देतात. पण माझ्या दृष्टीनं इकडल्या साईडला पण जसं की थोडी सेफ्टीकडे त्यांनी म्हणजे थोडं सेफ्टीकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. तेवढं जेणेकरून की त्यांना थोडंसं स्किल लेबर म्हणजे स्किल आणि अनस्किल लेबरला जेणेकरून भविष्यामध्ये काही त्यांना धोका निर्माण होणार नाही. अशा बरोबर. बाजू. हे एका बाजूला जेव्हा आहे, तेव्हा दुसऱ्या बाजूला तुम्ही तंत्रज्ञानातला पण एक बदल बघितला या क्षेत्रातला. हो. म्हणजे पूर्वी माझ्या मते अगदी पेपर आणि पेन्सिलनं हे चालायचे, प्लॅन करायचे, आणि आता अर्थात वेगवेगळी सॉफ्टवेअर्स आलेत. तर या तंत्रज्ञानाची आता किती मदत तुम्हाला या फील्डमध्ये होते, आणि तुम्हाला आता असं वाटतं का, की म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन केलं, मास्टर्स पण केलं स्ट्रक्चरल इंजिनिअर, पण तरी एखादा कोर्स वगैरे नवीन करावा या सगळ्या सॉफ्टवेअरसाठी वगैरे असं? तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडनं. आता तर तसं तर याची मदत तर खूप म्हणजे आता म्हणजे गरजेचंच झालं आहे. जसं सॉफ्टवेअर जे आहे ते गरजेचंच झालेलं आहे. हो, तर अजून पण नवीन-नवीन सॉफ्टवेअर याच्यामध्ये येत आहेत. हो. तसं आम्हाला बेसिक जसं आहे की AutoCAD, जसं आता मी स्ट्रक्चरल इंजिनिअर आहे. तर माझ्यासाठी StatPro, ETAB हे सॉफ्टवेअर एक बेसिक सॉफ्टवेअर आहेत, आणि हे बरोबर. बेसिक सॉफ्टवेअर म्हणजे 1919 पासून हे सॉफ्टवेअर वर्किंगला आहेत. बरोबर. आणि तेव्हापासून हे चालत आलंय, आणि याच्यामध्ये आता नवीन-नवीन काही सॉफ्टवेअर्स येत आहेत. तर त्याच्याशी आम्हाला पण थोडंसं अपडेट राहावं लागतं. कारण की कसं आहे, याच्यामध्ये कॉम्पिटिशन पण भरपूर झालेली आहे. त्याच्याकरता आम्हाला पण थोडंसं त्याच्यामध्ये अपडेट राहावं लागतं. नवीन सॉफ्टवेअरमध्ये आम्हाला पण थोडंसं शिकावंच लागतं. बरोबर. आणि जे सॉफ्टवेअरची तर खरंच खूप मदत होते, कारण सॉफ्टवेअरशिवाय बाकीचं तर काही शक्यच नाही आहे. आता मी एक स्ट्रक्चरल इंजिनिअर म्हणून सांगू इच्छितो, की जसं आता आपण जसं स्टील यूज करतो आहे, तर स्टील यूजसाठी तर आम्हाला एक स्पेशली जसं सेस्मिक एखादा सेस्मिक एनालिसिस वगैरे करायचं झालं, तर आम्हाला त्या सॉफ्टवेअर्स विदाऊट सॉफ्टवेअर ते आम्हाला करताच येत नाही. बरोबर. त्याच्यामुळे ते खूप गरजेचंच गोष्टी झालेली बरोबर. आहे. दुसरं, आतापर्यंत तुम्ही 200-250 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स कंप्लीट केलेले आहेत, रेसिडेन्शियल मधले पर्टिक्युलरली. म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, ते म्हणजे बऱ्याचदा त्या कस्टमरकडनं एक वाक्य कायम ऐकत आला असाल तुम्ही, की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आम्हाला थोडं बसवून द्या. तर अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुम्हाला क्वालिटी पण मेंटेन करायची असते आणि कस्टमरचं बजेट पण मेंटेन करायचं असतं. तर क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? तसं तर क्वालिटी द्यायचं झालं तर बजेटकडे बघायचं नाही, म्हणजे बघावं लागत नाही. आणि दोन्ही गोष्टी जर बघायचं झालं तर काहीतरी स्किप करून किंवा काहीतरी हे करूनच ते प्रोजेक्ट तो कंप्लीट करावा लागतो. पण दोन्ही जर बसायचं झालं तर थोडंफार की जसं आता एक एक उदाहरण देऊ शकतो, की सपोज आपल्याला काही 2000 स्क्वेअर फीटचं घर बांधायचं आहे, आणि एक मिनिमम एक जो खर्च येतो पर स्क्वेअर फीट तो 1500, 1600, 1700 पर्यंत येतो. तर म्हणजे आमच्या एरियामध्ये नांदुरा तालुका प्लेसमध्ये. तर त्याच्यामध्ये जर त्यांनी म्हटलं, की आम्हाला या बजेटमध्ये म्हणजे त्यांना जर काही सपोज 2000 स्क्वेअर फीटला मिनिमम सपोज 30 लाख रुपये सपोज त्याला लागतात. तर त्यांचा 25 लाखाचा बजेट असला, तर आम्ही थोडंसं त्यांना एक सांगतो, की बा थोडंसं आपण 25 लाखाचा बजेट आहे, तर आम्ही थोडंसं स्क्वेअर फीटमध्ये थोडंसं कमी करून थोडंसं एखादी याच्यामध्ये म्हणजे एरिया थोडासा कमी करून आम्ही ते बजेटमध्ये त्यांना करून घेतो. जेणेकरून क्वालिटी पण भेटेल आणि तुमचं त्या बजेटमध्ये पण कंप्लीट होईल. कारण की बजेट आणि क्वालिटी हे 2 गोष्टी अशा आहेत, की त्याला आपण म्हणजे एकत्र नाहीच करू शकत असं. करू शकत. दुसरा आता एक प्रश्न असा आहे, की तुम्ही स्वतः इंजिनियर आहात, मास्टर्स आहात, इथले लोकल रहिवासी आहात, आणि अर्थात ज्ञानदानाचं सुद्धा काम केलं, तुम्ही लेक्चरर पण होता. अशा कारण विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचं काम एका अर्थानं तुम्ही केलं, म्हणून तुम्हाला हा पुढचा प्रश्न आहे, ते म्हणजे बुलढाण्याच्या विकासाचं व्हिजन
असं जर आपण विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता एक इंजिनियर म्हणून असं तुम्हाला वाटतं की आता काम केलं गेलं पाहिजे पुढच्या 15-20 वर्षांसाठी, तर बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होऊ शकेल, अशी कुठली क्षेत्र आहेत त्याच्यावर आता काम केलं गेलं पाहिजे? ऍक्च्युली आता तर इकडे एक आमच्याकडे जिगाव प्रकल्प म्हणून चालू आहे. तो इरिगेशन पर्पज म्हणजे जिगाव प्रकल्प हा 22 TMCचा प्रकल्प आहे. तर त्याच्यामुळे जो बुलढाणा जिल्ह्यातला जो नांदुरा भाग आहे तो पूर्ण त्याच्यामध्ये पाण्याखाली म्हणजे इरिगेशन पर्पज तो यूज होणार आहे. त्याच्यानंतर ड्रिंकिंग वॉटर पण संपणार आहे आणि त्याच्यानंतर इकडे एक आहे की वेस्ट मॅनेजमेंटचं पण, जसं बुलढाणा जिल्ह्यामध्ये वेस्ट मॅनेजमेंटमध्ये पण थोडासा कमकुवत आहे. तर आता ऍक्च्युली बुलढाणा जिल्ह्यामधले पूर्ण जेवढे नगर परिषद आहेत त्याच्यामध्ये मी स्वतः वर्क करून वेस्ट मॅनेजमेंटसाठी DPR तयार केलेले आहेत आणि DPR मी ते सबमिट पण केलेले आहेत पूर्ण नगरपालिकेला. तर त्याच्यामध्ये पण थोडंसं त्याच्यामध्ये पण जर लक्ष दिलं तर थोडंसं आणखी डेव्हलपमेंट आणि थोडंसं स्वच्छता वगैरे ते पण चांगलं वाटेल याच्यामध्ये होऊ शकेल. पण अशा वेळेला मग शासनाकडनं काय शासन आता ऍक्च्युली काय पावलं उचलली पाहिजे शासनानं? शासनाकडूनच सध्या तो म्हणजे ते आलेलं होतं, जसं स्वच्छता अभियान 2 हे शासनाकडूनच आलं होतं, पण त्याचं एवढं इम्प्लिमेंट आपल्याकडे होताना दिसत नव्हतं. तर त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं पुढाकार घेऊन वगैरे हे करून थोडंसं त्याच्यामध्ये आम्ही लोकांना माहिती सांगून वगैरे आम्ही ते थोडंसं केलं आहे आणि त्यांच्याकडूनच आम्हाला थोडंसं एक हे झालं. तर आम्ही पुढाकार घेतल्यामुळे त्यांनी सांगितलं की थोडंसं जे तुम्ही याच्यामधले जे DPR वगैरे आहे तुम्ही ते बनवू शकता का हे करून. मग आम्ही ते करून त्यांना आम्ही ते सबमिट केलं. बरोबर. दुसरं या क्षेत्रात आता जी नवीन इंजिनियर्स येतात किंवा तुमचे विद्यार्थी थोडक्यात येतात आता या फील्डमध्ये, तर त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? आता ऍक्च्युली मुलांना हे नसतं की करायचं आहे आपल्याला, कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आपल्याला उतरायचं आहे, स्वतःची कन्सल्टन्सी चालू करायची आहे, पण त्यांना नॉलेज नसतं. आता काहींना असं असतं की प्रॅक्टिकली पण ते साऊंड नसतात. म्हणजे त्यांना जर आपल्याला लेआउट टाकायचं म्हटलं, काही हे करायचं म्हटलं तर त्यांना ऍक्च्युली काही जसं आमच्या बेसिकमध्ये म्हणतात की गुन्ह्या भरायचा वगैरे, तर ते पण काही गोष्टी त्यांना येत नाही. तर ऍक्च्युली त्यांनी 2 वर्ष किंवा 3-4 वर्ष थोडीशी एखाद्या सिनियर पर्सनकडे थोडी प्रॅक्टिस करायची आणि त्याच्यानंतर याच्यात उतरलं तर तुम्हाला कसं आहे त्यांचा अनुभव आणि प्लस तुमचा अनुभव या दोन्ही गोष्टीतून तुम्हाला तुमचं भवितव्य एक चांगलं करता येईल. बरोबर आहे. दुसरा आजवर केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का की जो करताना एक वेगळं समाधान होतं, काहीतरी वेगळे पण केलंय तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये? अच्छा, तर एक आहे म्हणजे आमच्या निमगाव टाऊन आहे नांदुऱ्याच्या जवळच, तिथं एक मिस्टर आकाश भगत यांचा मी एक प्रोजेक्ट केला आहे. तर त्या प्रोजेक्टमध्ये जसं इको फ्रेंडली आपण जे म्हणतो, इको फ्रेंडली जसं एक करायचं आहे. म्हणजे त्यांचं पण एक होतं की इको फ्रेंडली आपल्याला थोडंसं करायचं आहे आणि क्वालिटी आणि जसं बजेट हे दोन्ही पण गोष्टीचं त्यांचं काही हे नव्हतं. पण आपल्याला इको फ्रेंडली म्हटलं म्हणजे तो बजेट फ्रेंडली पण राहतो तसा प्रोजेक्ट. तर तो प्रोजेक्ट थोडासा त्याच्यामध्ये आम्ही जेवढं इको फ्रेंडली मटेरियल आम्ही यूज करू शकू तेवढं आम्ही केलेलं आहे आणि त्या प्रोजेक्ट म्हणजे एक नेक्स्ट प्रोजेक्ट झाला आहे. बरोबर आहे. हा जसा एक आयकॉनिक प्रोजेक्ट आहे तसा एखादा प्रोजेक्ट आठवतोय का की जो करताना काहीतरी आव्हान आलं, अडचणी आल्या, समस्या आल्या आणि तुम्ही त्या प्रॉब्लेमवर किंवा आव्हानावर कशी मात केलीत? आता इकडे तर जेणेकरून जसं पाहिलं तर G+2, G+3 एवढ्या बिल्डिंग राहतात. तर एवढं काही मोठे आव्हान इकडे राहत नाही या सिटीमध्ये. तर जेणे असं बाकी काही कामगारांची अडचण आली असेल, कधी नैसर्गिक काहीतरी अडचण आली असेल याच्यामध्ये, कामगार किंवा नैसर्गिक वगैरे असं आपण म्हणू शकतो की सपोज आम्ही लेआउट वगैरे करतो आहे आणि मोठे मोठे थोडंसं आणखी 3-4-5 हजार स्क्वेअर फीटचं थोडंसं मोठं काम आहे आणि पावसामुळे वगैरे ते हे पावसामुळे कसं आहे गड्डे वगैरे खदले राहतात आणि पावसामुळे पूर्ण प्लेन म्हणजे ते पूर्ण पाण्याखाली जाते. तर ते थोडंसं एक चॅलेंजिंग वर्क राहतं इन रेनी सीझन मध्ये. बरोबर, थोडंसं बाकी एवढं काही. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे. तर ते स्टील निवडताना तुम्ही काय त्याच्या पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? स्टील बघताना एक बेसिक म्हणजे आपण जसं की स्ट्रेंथ ताकद बघतो की जसं आता 550 आला आहे, 550D पण आला आहे, म्हणजे डिफॉर्म म्हणजे डक्टिलिटी वगैरे ते पण आलं आहे. तर ऍक्च्युली बेसिकली इकडे बघताना तर हे जे आहे म्हणजे G+2 साठी, G+3 साठी जे आपण स्टील निवडतो हे बेसिकच नीड लागतात त्याला. पण आता ऍक्च्युली जेवढी आपण स्ट्रेंथ आम्ही डिझाईन करतो त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रेंथचं स्टील आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर त्याच्यामुळे आता जसं आयकॉननी 550 हे आहे त्याच्यामध्ये,
तर 550 वगैरे त्याच्यामध्ये आमची स्ट्रेंथ स्टॅबिलिटी वगैरे मिळून जातात. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरले का आजपर्यंत, आणि हो. तुमचा अनुभव आणि सर्व्हिसेसचा अनुभव त्यांचा कसा होता? आयकॉन स्टीलचं एक सांगावं असं वाटते, की जसं की आता एक संजय हार्डवेअर म्हणून आहे आमच्या नांदुऱ्याला, ते आयकॉन स्टीलचे डीलर आहेत. हो. तर त्यांच्या थ्रूच ते आम्ही घेतो आणि तिथून आयकॉन स्टीलबद्दल म्हणजे जसं की आता मिस्त्री रिंग वगैरे करतात किंवा बेंड वगैरे करतात, तर तेव्हा त्यांचं पण एक सांगलं जातं, की हे स्टील एक डक्टिलिटी जी आहे स्टीलमधली एक छान वाटतंय आणि त्यांच्याकडून पण एक क्वालिटीसाठी एक चांगलं हे ते म्हणजे आम्ही तर ते सजेस्ट करतोच आहे. बरोबर. पण त्यांच्याकडून पण एक आम्हाला एक प्रोत्साहन भेटतं, की नाही सर, बरोबर. हे स्टील खरं चांगलं आहे. बाकीचे कुठे क्रॅक्स वगैरे कुठे जात नाही, त्याच्यामध्ये होत नाही. अच्छा. थोडंसं नाही. तो हे होते मास्टर इंजिनियर मिलिंद आनंद बोके, आणि माझ्या त्यांनी इतका त्यांच्या वर्षांचा प्रवास अनुभव हे सुद्धा आपल्याला इतका सोप्या शब्दात सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तरुण इंजिनियर्स या फील्डमध्ये येणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाची टिप त्यांनी सांगितली, ते म्हणजे कुठला तरी एक एक्सपिरियन्स घेणं फार गरजेचं आहे. आणि मग तुम्ही या फील्डमध्ये या फील्डमध्ये खूप संधी आहेत. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्मवर आलात, इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात, आणि येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टीलकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.